मनसे कार्यकर्त्यांकडून डान्स बारची तोडफोड करण्यात आलेली आहे। पनवेलमधील नाईट रायडर्स बार हा फोडण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या डान्स बार बाबतच्या विधानानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तोडफोड प्रकरणी मनसेच्या 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। योगेश चिलेंसह 15 जणांवर पनवेल पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डान्स बार विरोधी वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। पनवेलमधील नाईट रायडर्स बार मनसैनिकांनी रात्री फोडून टाकलेला आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही अशी घोषणा देत रात्री मनसे कार्यकर्त्यांनी हा बार फोडलेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत बार पूर्णपणे उद्ध्वस्त केला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली असून स्थानिकांमध्येही तीव्र पडसाद उमटले। दरम्यान बार तोडफोडी प्रकरणी पोलिसांनी 15 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल केला। जे अनधिकृत बार आहेत ते सरकारने तोडले पाहिजेत ना। आम्ही तोडायची काय गरज आहे? मग सरकार तिथे बसून करतंय काय? का सरकारच डान्स बार चालवतोय? हा महत्त्वाचा विषय आहे। हा विषय मराठी अमराठीचा नाही तर अधिकृत अनधिकृतचा आहे। तर जे अनधिकृत डान्स बार आहेत ते बंद झाले पाहिजेत ना। यासाठी कोणी आंदोलन करायची काय गरज आहे? आणि आता काय संरक्षण देणार आहात का डान्स बारला? तर पनवेलमधील या डान्स बारची तोडफोड करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांनी रायगडमधील बार संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली होती। हे बार सुरू असता कामा नये असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पनवेलमधील या डान्स बारची तोडफोड केलेली आहे आणि त्यानंतर या मनसैनिकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। तर 15 मनसैनिकांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही अशी घोषणा देत रात्री मनसे समर्थकांनी बारची तोडफोड केलेली होती। बार संपूर्णपणे उद्ध्वस्त केलेला होता आणि त्यानंतर या मनसैनिकांवर आता गुन्हा दाखल झालेला आहे। जवळपास 15 मनसैनिकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे। काल पनवेलमधील शेकापच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी डान्स बारचा मुद्दा मांडलेला होता आणि याच डान्स बारच्या संदर्भात जे त्यांनी वक्तव्य केलं त्यानंतर मनसैनिकही आक्रमक झाले आणि त्यांनी या डान्स बारची तोडफोड केलेली आहे। पनवेलमधील नाईट रायडर्स बारची ही तोडफोड करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी नितीश झा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीश, काल पनवेलमध्येही तोडफोड करण्यात आलेली होती। राज ठाकरेंनी बार संदर्भामध्ये जो मुद्दा मांडला त्या मुद्द्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हो प्राची, आता सध्या आम्ही तेच बारला उपस्थित आहोत आणि आता जर आपण हा दृश्य पाहिला तर बारचा बोर्ड नाईट रायडर बार जे बार होतात त्याचा बोर्ड आपण पाहू शकताय। हे बोर्डवर तोडफोड केली गेली आहेत आणि रात्री 10च्या सुमारास इकडे योगेश चिले जे मनसे नेते आहेत त्यांच्यासोबत 10 ते 15 मनसे सेनेकडून इथे ते आले आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे हे तोडफोड केलेले आहेत आणि आपण पाहू शकता आता याच्यानंतर पोलिसांकडून 15 मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे आणि आतापर्यंत कोणाला अटक त्यांनी केला नाहीये। पण आपण पाहू शकता इकडे जेवढे बार आहेत ते सध्या सकाळीपासून बंद आहेत, ते आतापर्यंत ओपन झाले नाहीये आणि याच्या पुढे काय भूमिका मनसेकडे आता भेटणार आहे ते आपल्याला बघावं लागतात। पण हे सगळे प्रकरण काल जेव्हा राज ठाकरे इकडे पनवेलमध्ये आले त्याच्यानंतर त्यांचं भाषण झालं आणि भाषणात नंतर काही तासात नंतर मनसे सैनिक जे भूमिका राज ठाकरेंनी मांडली त्याच्यावर त्यांनी हे पूर्ण तोडफोड केली आहे आणि त्यांनी दाखवला की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडमध्ये जे डान्स बार चाललेला आहे त्याच्यावर मनसे सैनिक कसा ते भूमिका घेऊ शकतात। नक्कीच नितीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।